नमस्कार, मी सोनाली आणि शेअरिंग इज लाईफ मधला आपला चौथा प्रश्न असा आहे की वन साइडेड लव्ह म्हणजे एक मुलगी मला फार आवडते, आम्ही रोज मेसेज करत नाही, रोज चॅट करत नाही, तरी पण तिच्याबद्दल एक स्ट्रॉंग फिलिंग आहे आणि नक्की हे काय आहे कंटिन्यू माझ्या डोक्यामध्ये हे विचार येत आहेत. हाऊ टू स्टॉप इट. सो फर्स्ट थिंग मला सगळ्यांना सांगायला आवडेल की आपल्याला आयुष्यामध्ये सुंदर गोष्टी फार आवडतात. एखादी मुलगी सुंदर असेल, एखादं ठिकाण सुंदर असेल, एखादी डिश सुंदर असेल, एखाद्या व्यक्तीचा स्वभाव सुंदर असतो, एखाद्याची पर्सनॅलिटी सुंदर असते. त्या गोष्टी कायम आपल्याला आयुष्यामध्ये अट्रॅक्ट करत असतात. आपल्याला वाटतं की हां, हे हवं आहे मला माझ्या आयुष्यामध्ये, बट नॉट पॉसिबल की सगळंच तुम्हाला आयुष्यामध्ये मिळेल. सो फर्स्ट थिंग इज दॅट प्रॅक्टिकली जर त्या गोष्टी शक्य असतील तर यू हॅव टू टेक अ चान्स. जर तुम्हाला प्रॅक्टिकली ह्या गोष्टी शक्य वाटत असतील की ठीक आहे, तुम्हाला काहीतरी इंटरनली खरंच खूप काहीतरी वाईब येते आणि तुम्हाला असं वाटतंयच की तुम्हाला विचारलंच पाहिजे, बोललंच पाहिजे, यू हॅव टू स्पीक इट आउट. तुम्ही बोलणं गरजेचं आहे आणि जे काही उत्तर आहे त्याच्यावरचं एक तर ॲक्सेप्टन्स असेल किंवा रिजेक्शन असेल, ह्याच्या पलीकडे दुसरं काही नसतं. सो त्याच्यासाठी यू हॅव टू बी रेडी. अँड सेकंड थिंग इज दॅट प्रॅक्टिकली ह्या गोष्टी शक्य आहेत का. म्हणजे आवडायला तर आपल्याला ताजमहाल पण आवडतो, पण तो सगळ्याच्या मालकीचा नाही होऊ शकत ना. सो प्रॅक्टिकली ह्या गोष्टी शक्य आहेत का. जर प्रॅक्टिकली ह्या गोष्टी शक्य असतील यू हॅव टू ट्राय. आणि शक्य नसतील तर तुम्ही तुमच्या मनाला, तुमच्या मेंदूला एक गोष्ट समजावून सांगणं गरजेचं आहे की ह्या वयामध्ये अशा गोष्टी होणं, अट्रॅक्शन्स होणं, कुणाबद्दल तरी लव्ह फील होणं कॉमन थिंग आहे. या वयात होणार नाही तर कधी होणार. म्हणजे एखाद्या मुलाला मुलीबद्दल अट्रॅक्शन होणार नाहीतर कोणाबद्दल होणार. ऑब्व्हियसली मुलाबद्दल झालं तर काहीतरी प्रॉब्लेम असू शकतात. ओके, मुलीबद्दल होतं, इट्स नॉर्मल थिंग आणि ह्याच वयात ह्या गोष्टी होतात. सो यू हॅव टू ॲक्सेप्ट दॅट. बऱ्यापैकी मी बघते की मुलं आणि मुली ज्यावेळेस माझ्याकडे कन्सल्टिंगला येतात देवर लाईक की नाही 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 मी असं काही नाही केलं किंवा नाही 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 माझ्या तत्वात हे बसत नाही. ऑब्व्हियसली तुमच्या तत्वात जरी हे बसत नसलं तरी नॅचरली तुमची जी बॉडी आहे त्या बॉडीची ती नीड असते, त्यामुळे तुम्ही इंटरनली ते फील करत असता आणि नॅचरली बायोलॉजिकली ह्या प्रोसेसेस आपल्यामधून होत असतात. तो त्याला दाबण्याचा किंवा त्याचा तिरस्कार करण्याची काहीही गरज नाही आहे. जर तुम्हाला काही अट्रॅक्शन्स फील होत असेल यू हॅव टू ॲक्सेप्ट की हे वय आहे, ह्या वयातच ह्या गोष्टी होतात अँड आय हॅव टू ॲक्सेप्ट इट. आणि प्रॅक्टिकली जर शक्य असेल तर तुम्ही करू शकता. प्रॅक्टिकली शक्य नसेल, त्याच्यामुळे तुमचं आयुष्य एका वेगळ्याच वळणाला जात असेल, तुम्हाला एवढं तर कळत असतं की काय चांगलं आणि काय वाईट. जर तुमचं आयुष्य एका वेगळ्या वळणाला जात असेल तर यू हॅव टू स्टॉप. थोडा दिवस गेल्यानंतर गोष्टी पुन्हा व्यवस्थित होऊन जातात. सो टेक युअर डिसिजन वाईजली अँड थिंक प्रॅक्टिकली ऑलवेज इन दॅट केस. थँक्यू सो मच.